महत्त्वाची बातमी, बच्चू कडू यांची 25 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। 18 मागण्यांचा प्रस्ताव शिंदेंना दिला, पण अजून उत्तर नसल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय। प्रश्न सुटला नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। तर जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी अजून चर्चा झाली नाही असंही त्यांनी म्हटलंय। बच्चूभाऊ कडू जे आहेत पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आज तुम्ही पुण्यामध्ये दाखल झालात, तिसऱ्या आघाडीची बैठक होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक पर्याय महाराष्ट्रासमोर असेल? बिलकुल आम्ही तो देण्याचा प्रयत्न करतो आहे। आम्ही अजूनही शिंदे साहेबांना पत्र दिलं, त्यांच्याकडून आमच्या 18 मुद्द्याबाबत काही अभिप्राय आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांची काही मानसिकता दिसत नाही, म्हणून आम्ही तयारीला लागलो आहे। म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत अजूनही तुमची चर्चा सुरू आहे? हां, पण ते अजूनही ते समोर दिलेलं निवेदन आता 15 दिवस पूर्ण झाले। आता धीरे धीरे तयारी करतो। मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकरांना सुद्धा सोबत घ्यावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आहे, काय चर्चा झाली त्यांच्यात? नाही। मात्र राजू शेट्टी असं म्हणतात की नाही, आम्ही दोघांना एकत्रित घेऊ आणि मग पुढे जाण्याचा प्रयत्न करू। आता पाहू, त्याच्यासाठी मीटिंग आहे। किती लोक, कोण जमा करायचं, कोणाकोणाला घेऊन सोबत राहायचं। मुख्यमंत्री शिंदेंची किती दिवस वाट बघणार मग? नाही, आता आम्ही 25ला एक माझी मीटिंग आहे, ते झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजे 25 तारखेच्या बैठकीमध्ये अंतिम ठरेल की काय? जर कदाचित मागणी मान्य झाली नाही तर मग मात्र तिसरी आघाडी म्हणून राज्यात निवडणुका लढवू। हां, बिलकुल। सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी।